पुण्यामध्ये रात्रीपासूनच अगदी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुण्यातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। पुण्यातील काही भागात ज्या इमारती आहेत तिथे सुद्धा पाणी शिरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खडकवासला या परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसतोय। जो सखल भाग आहे तिथे पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी गेलंय। सध्या ही दृश्य बघतोय आपण। डेक्कन रोड परिसर आहे, सिंहगड रोड परिसर आहे, मुळा मुठा नदीची दृश्य आपण बघतोय। तर पुराचं पाणी जिथे शिरू शकतं असं वाटतंय किंवा लोकांच्या जीवाला धोका आहे तिथे जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं तेव्हाची दृश्य सुद्धा आपण सध्या स्क्रीनवर बघतोय। सगळे पुण्यातले हे मुख्य परिसर आहेत जिथे सकाळपासूनच रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे आता लोकांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे काही ठिकाणाहून। आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी घराबाहेर पडू नयेत, त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली। आता मी काय म्हणतो शान असेल ना। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, सध्याची काय परिस्थिती आहे? पाऊस थांबतोय का? पाणी ओसरतंय का? अजूनही थांबलेला नाही। आपण जर बघितलं तर लोक हातात छत्री घेऊन रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं अशा सगळ्या परिस्थितीतून प्रवास करतायत। ज्यांना कामावर जायचंय त्यांना रस्त्यावर जे पाणी साचलंय त्यातून वाट काढत काढत पुढे जावं लागतंय। पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाचा मोठा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला आहे। सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। रस्त्यांवर जे पाणी शिरलंय त्यामुळे गाडी चालवताना कशा पद्धतीने हाल लोकांना सहन करावे लागते ते तर आपण बघतोच। मात्र घाटमाथ्याचा जिथे परिसर आहे तिथे मुसळधार पाऊस झाला आणि तिथलं पाणी जे आहे ते सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील वाहून गेलेल्या आहेत। 1000पेक्षा जास्त लोक या अतिमुसळधार पावसामुळे बाधित झालेली आहेत। लोकांना मोठी कसरत करावी लागते या कामावर जाण्यासाठी म्हणून रस्त्यांवर गाडी चालवणं देखील कठीण झालंय, कारण मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस झाला त्यामुळे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं बघायला मिळतंय। इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड मधल्या ज्या शाळा आहेत त्या देखील बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कारण आपण जर बघितलं असेल तर मोठा पाऊस जो आहे तो सगळीकडे झालेला होता आणि या पावसामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणं देखील उचित मानलं जात नव्हतं म्हणून हे आदेश देण्यात आले। इतकंच नाही तर आणखी पुढचे 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत, कारण येत्या 24 तासांचा रेड अलर्ट आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडला। मुसळधार पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये पडू शकतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना घेणं अत्यंत महत्वाचं आहे। जिथे जिथे पाऊस झाला तिथे घरात लोकांच्या कसं पाणी शिरलं ते आपण बघितलं। लोकांच्या गाड्या रस्त्यांवर कशा अडकून पडल्या, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तेही आपण बघितलं। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते मदत कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केल्याचं बघायला मिळतंय। कारण वेगवेगळ्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये जे पाणी शिरलं त्यामुळे लोकांना जो त्रास सहन करावा लागला त्यातून लोकांना वाचवण्यासाठी म्हणून सगळे जे प्रयत्न आहेत अगदी म्हणजे पुण्यामध्ये इतका आता सध्या पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांचं सुद्धा रेस्क्यू करावं लागतंय। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सुद्धा पुण्यातून आपल्याशी जोडले गेलेत। बालाजी, ही भीषण दृश्य नुकताच आपण प्रेक्षकांना दाखवली, कशा पद्धतीनं पाणी साचतंय। प्रशासनाकडून नेमकं काय अलर्ट नागरिकांसाठी दिला गेलाय, कुठल्या सूचना दिल्या गेल्यात? आपण जे आता दृश्य पाहतोय हे पुण्यातल्या एकता सोसायटी मधलं आहे। या ठिकाणी रेस्क्यू टीमचं जे जहाज आहे ते सुद्धा आणलेलं आहे आणि आता नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून माईकवरून सूचना देण्यात येत आहेत। पोलीस अधिकारी या ठिकाणी सहभाग आलेले आहेत। त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशनची जी संपूर्ण टीम आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास कमरे इतकं पाणी किंवा छाती इतकं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण जे पाहतोय ते हे रेस्क्यू करणारं जे टीम आहे ती टीम आहे आणि हे बोट आहे ज्या बोटमधून नागरिकांना बाहेर काढलं जाणार आहे। पूर्ण सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। कुणालाही बाहेर येण्याची जी गरज आहे ते आता होऊ शकणार नाही, कारण पाणी जे आहे ते सोसायटीच्या पहिल्या मजल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। गाड्या ज्या आहेत त्या गाड्या सुद्धा पूर्णपणे पाण्यात गेल्याचं चित्र सध्या या सिंहगड रोड सोसायटीवर आहे आणि जवळपास किती वेळ हे सगळं मदत कार्य चालेल हेही सांगता येत नाही, कारण मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुण्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाने। त्यामुळे आणखी किती दिवस हा पाऊस चालेल हाही प्रश्न आहे। मात्र यासाठी आता भरपूर वेळ लागणार आहे आणि पाणी सातत्यानं वाढत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत, मदत कार्यात अडचणी येत आहेत। रेस्क्यू टीमला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि ते काम सुरू केलेलं आहे। ज्या नागरिकांना बाहेर यायचे किंवा जे अडकलेत
त्यांना रेस्क्यू टीम बाहेर आणण्याचा प्रयत्न करते, मदत करत आहे आणि पोलीस सुद्धा या ठिकाणी नागरिकांना आव्हान करताना पाहायला मिळत आहेत की आपण सर्वजण घरात थांबा, बाहेर पडू नका. हे पाणी बाहेर गेल्यानंतर बाहेर पडण्याची विनंती करण्यात येते. मात्र जे लहान मुलं आहेत, वृद्ध नागरिक आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते रेस्क्यू टीम कडून करण्यात येते. आपल्याला रेस्क्यू टीमचे हे सगळे अधिकारी दिसत आहेत, ही बोट दिसते आणि या बोट मधूनच हे सगळं मदत कार्य आहे ते सुरू आहे. मात्र पाऊस काही कमी होत नाहीये, त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक सोसायटीतल्या खिडक्यामध्ये, बाल्कनीमध्ये नागरिक वरून पाहत आहेत. इतकं पाणी खाली सोसायटीमध्ये जमा झालेलं आहे आणि छाती इतकं पाणी जे आहे ते आपल्याला इकडे सगळीकडे पाहायला मिळतंय. निश्चित बालाजी, दिवसभरात तुमच्याकडून पुढचे अपडेट्स घेऊ.